नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण शिक्षक भरतीविषयीच्या एकूण 2 जाहिराती बघणार आहोत। या दोन्ही जाहिराती 100% अनुदानित अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्थांच्या आहेत। तर या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑल वर सेट करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील। चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती। तर पहिली जाहिरात आहे अल्पसंख्याक संस्थेची। अग्याराम मदन गोपाल शिक्षण संस्था अर्जुनी मोर जिल्हा गोंदिया द्वारा संचालित मारवाड़ी भाषिक अल्पसंख्याक दर्जा प्राप्त संस्था या संस्थेद्वारा संचालित सरस्वती विद्यालय अर्जुनी मोर जिल्हा गोंदिया शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक 13 जुलै 2016 मधील तरतुदीनुसार खालीलप्रमाणे अनुदानित मराठी माध्यम या विभागात रिक्त पदे भरणे आहे। तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया। पहिल्या पदाचे नाव आहे पूर्णवेळ शिक्षण सेवक, वर्ग 6 ते 8 करिता। अध्यापनाचा विषय आहे हिंदी। या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता BA हिंदी, BEd किंवा DEd सोबतच TET किंवा CTET उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। पद संख्या, प्रवर्ग व पद रिक्त होण्याचे कारण याकरिता एक पद रिक्त आहे आणि हे पद खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहे। तसेच हे पद पदोन्नतीमुळे रिक्त झालेले आहे। या पदासाठी वयोमर्यादा शासकीय नियमानुसार राहणार आहे। मानधन शिक्षण सेवक कालावधीसाठी ₹16,000 इतके असणार आहे। या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पदाचे नाव आहे पूर्णवेळ शिक्षण सेवक, वर्ग 6 ते 8 करिता। अध्यापनाचा विषय आहे इंग्रजी। या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता BA इंग्रजी, BEd किंवा DEd सोबतच TET किंवा CTET उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। याकरिता एक पद रिक्त आहे। हे पद खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहे आणि हे पद पदोन्नतीमुळे रिक्त झालेले आहे। वयोमर्यादा शासकीय नियमानुसार। मानधन शिक्षण सेवक कालावधीसाठी ₹16,000 इतके असणार आहे। टीप दिलेली आहे। 1. संस्था मारवाडी भाषिक अल्पसंख्याक असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमांच्या अधीन राहून पदे भरण्यात येतील। 2. वरील सर्व पदांच्या नियुक्तीस माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग गोंदिया यांच्या मान्यतेची अट राहील। 3. उमेदवारास संबंधित विषयामधील पदवी परीक्षेत 50% गुणांसह उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे। 4. वेतन, मानधन व वेतन श्रेणी शासनाच्या नियमानुसार राहील। इच्छुक व पात्र उमेदवारांनी सर्व शैक्षणिक तथा व्यावसायिक पात्रतेच्या मूळ कागदपत्रांसह सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अर्जुनी मोर जिल्हा गोंदिया येथे दिनांक 30 नोव्हेंबर 2025 रविवारला प्रत्यक्ष मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे। अर्ज नोंदणी सकाळी 10 वाजतापासून सुरू होईल। ही जाहिरात प्राचार्य आणि सचिव शाळा समिती यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे। मित्रांनो, तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक 30 नोव्हेंबर 2025 ला मुलाखतीकरिता अवश्य जायचं आहे, कारण ही दोन्ही पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत। दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या, कारण आपण शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत असतो। तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना तुमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर नक्की शेअर करत चला, जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो। या सर्व जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत, त्या सविस्तर वाचून घ्यायच्या आहेत। जाहिरातींवर संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच अर्ज करायचा आहे किंवा संपर्क करूनच मुलाखतीकरिता जायचं आहे। तसेच तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये
कमेंट करून नक्की सांगा. आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू. दुसरी जाहिरात आहे अल्पसंख्याक संस्थेची. जीवक औषधी आरोग्य शेतकी संशोधन संस्था पिंपरी भंडारा धार्मिक बौद्ध अल्पसंख्याक दर्जाप्राप्त या संस्थेद्वारा संचालित 100% अनुदानित खालील शाळेत रिक्त पदे भरायची आहेत. तर इथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया. यांच्या एकूण 2 शाखा आहेत. पहिल्या शाखेचे नाव आहे प्रनाग हायस्कूल आजनगाव तालुका मौदा जिल्हा नागपूर. पदाचे नाव आहे प्रयोगशाळा परिचार. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता 12वी विज्ञान. वेतन श्रेणी शासकीय नियमाप्रमाणे असणार आहे. वयोमर्यादा शासकीय नियमानुसार. पद रिक्त होण्याचे कारण दुसऱ्या शाळेत समायोजन झाल्यामुळे. या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद शाळेचे नाव आहे प्रनाग प्राथमिक शाळा सालेबर्डी पुनर्वसन तालुका जिल्हा भंडारा. पदाचे नाव आहे परिचर. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता किमान 8वी पास. वेतन श्रेणी शासकीय नियमाप्रमाणे असणार आहे. वयोमर्यादा शासकीय नियमाप्रमाणे. तरी इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक मूळ प्रमाणपत्र व झेरॉक्स प्रतींसह प्रनाग हायस्कूल आजनगाव तालुका मौदा जिल्हा नागपूर येथे दिनांक 21/11/2025 रोज शुक्रवारला सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत मुलाखतीला स्वखर्चाने उपस्थित राहावे. ही जाहिरात मुख्याध्यापक प्रनाग प्राथमिक शाळा सालेबर्डी पुनर्वसन तालुका जिल्हा भंडारा, मुख्याध्यापक प्रनाग हायस्कूल आजनगाव तालुका मौदा जिल्हा नागपूर तसेच अध्यक्ष सचिव जीवक औषधी आरोग्य शेतकी संशोधन संस्था पिंपरी भंडारा यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे. मित्रांनो, तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक 21 नोव्हेंबर 2025 मुलाखतीकरिता अवश्य जायचं आहे. कारण ही दोन्ही पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत. तर अशा प्रकारे आपण या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा, जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, अशा प्रकारच्या बरेच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो. त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे. त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता. चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.